राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा. कवी गोविंदाग्रजांनी लिहिलेल्या महाराष्ट्र गीतांमधील या ओळी जिथे तंतोतंत खऱ्या ठरतात, असं हे सुधा सरलेले आहे. दऱ्याखोरे आणि गर्द हिरवाईने नटलेल्या या अभयारण्याचा विस्तार 77.12 चौरस किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे. दिनांक 27 ऑगस्ट 2014 रोजी सुधागड वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. या परिसरात शतकानुशतके मोठ्या दिमाखात उभ्या असलेल्या सुधागड किल्ल्याच्या नावावरूनच या अभयारण्याला सुधागड अभयारण्य असे नाव देण्यात आलेले आहे. मानवी संस्कृतीच्या इतिहासाच्या पाऊलखुणा या भागात दिसून येतात. सुधागड अर्थात पूर्वीचा भोरबगड हा किल्ला इसवी सन पूर्व काळातील 2ऱ्या शतकात बांधला गेला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येतो. अनेक राजवटींच्या उदयास्ताचा साक्षीदार असलेला हा भोरबगड 1857 साली मराठा साम्राज्यात सामील झाला आणि तेव्हापासून त्याचे सुधागड असे नामकरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की रायगडापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांकडून सुधागडचा राजधानी म्हणून विचार करण्यात आल्याचे अनेक इतिहासकार सांगतात. आजही सुधागड पुरातत्वशास्त्रज्ञांना, इतिहास अभ्यासकांना आणि भटक्या पर्यटकांना आकर्षित करतो. सुधागड परिसरातील ठाणाळे आणि खाडसांबळे येथील गुहांमधील कोरीव काम इसवी सन पूर्व काळातील बौद्ध धर्मियांच्या सांस्कृतिक जडणघडणीची साक्ष देतात. भिंतीच्या आकारातील उत्तुंग तैलबैला हा बसाल्ट खडकांचा पर्वत पर्यटकांना नेहमीच भुरळ पाडतो. पावसाळा येताच सुधागड अभयारण्य अधिकच रमणीय होऊ लागते. सर्व कड्यांवरून कोसळणारे धबधबे आणि खळाळत वाहत जाणारे ओढे नाले या परिसराचे सौंदर्य द्विगुणित करतात. सुधागड अभयारण्य हा जैवविविधतेने संपन्न असा प्रदेश आहे. महाराष्ट्र राज्याचा राज्यपशु म्हणून ओळखला जाणारा शेकरू अर्थात इंडियन जायंट स्क्विरल या भागात अगदी सहज नजरेस पडतो. 500हून अधिक वृक्ष, वेली, औषधी वनस्पती, पक्षी, कीटक, सस्तन प्राणी, उभयचर प्राणी, सरपटणारे प्राणी आणि मत्स्य प्रजातींचे हे हक्काचे घर आहे. यातील अनेक प्रजाती पृथ्वीतलावरून नामशेष होण्याच्या मार्गावर असून त्यांचे जास्तीत जास्त प्रमाणात संवर्धन करण्याची गरज आहे. आपापल्या भागातील वनसंपदा जोपासण्याचे काम करीत आहेत. सुधागड प्रमाणेच या परिसरातील घनगड, कोरीगड, सरसगड या किल्ल्यांनाही हजारो पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. तसेच कुंडलिका व्हॅली आणि अंधारबन हे ट्रेकर्सच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. अरण्यात असलेले कोंडगाव धरण हा वर्षभर पाणी पुरवठा करणारा एकमेव स्रोत आहे. त्यामुळे येथे अनेक पक्षी व प्राणी सहज निदर्शनास पडतात आणि म्हणूनच अनेक पर्यावरणप्रेमी पर्यटकांचे हे आवडीचे ठिकाण बनले आहे. गर्द हिरवी वनराई, खळखळ वाहणाऱ्या नद्या, फुले, फुलपाखरे, कीटक, पक्षी, पशु या सर्वांनी मिळूनच तर बनतं एक सुंदर आणि परिपूर्ण जंगल. आयुष्याचा एक अविस्मरणीय असा अनुभव घ्यायला एकदा तरी इथे यायलाच हवं. सुधागड वन्यजीव अभयारण्य आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे.